सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 112 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि मूड थोडा ऑफ आहे, तरीसुद्धा एपिसोड बनवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आवडतं आहे का. तर स्वीटीला तन्वी अर्जुन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. 3 महिने संपले होते म्हणून सोनोग्राफी करण्यासाठी ते गेले होते आणि तिच्या मूड स्विंगने वैतागलेला आर्यन अजिबात तिच्यासोबत गेला नाही आणि तो गेला ऑफिसला. आणि तिथं तन्वी आणि अर्जुन स्वीटीला कळलं की स्वीटीच्या पोटात 2 बेबी आहेत आणि ट्विन्स होणार आहे. आणि आता त्यांना खूप आनंद झाला. आणि इकडे आर्यन कामामध्ये गुंतला होता आणि अतुल आर्यनला म्हणाला, छोटे बॉस, आज आपके डॅडी किधर गए? कोणत्या मिशनवर गेले? की मिशन हनीमून अजूनही सुरू आहे आणि कितव्या हनीमूनवर गेले आणि कुठे? तसा आर्यन खूप हसला आणि म्हणाला, अंकल यू आर सो फनी. सध्या मिशन हनीमून नाही तर मिशन डॉटर इन लॉ आणि तिच्या पोटातलं बेबी. इकडे खूप लक्ष आहे त्यांचं. आज स्वीटीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं ना, म्हणून ते घरी थांबले. आणि अतुल म्हणाला, काय आर्यन बेटा, ही जबाबदारी तुझी आहे आणि तू काय ती इतरांवर ढकलून रिकामा होतो रे? आर्यन हात जोडून म्हणाला, अंकल रात्रभर तिला झेलतो हेच खूप झालं. सकाळी तर खूप विचित्र वागत होती. कधी जवळ घेऊन म्हणायची, आर्यन तू जाऊ नको, माझला तू जवळ हवा. पुन्हा चिडून उशी मारत म्हणाली, इथून निघून जा. आणि पुन्हा काय तर म्हणाली, माहीत आहे का? तर मला म्हणाली, जर माझ्यावर प्रेम असेल तर हसू नको. अंकल आता मी काही जोकर आहे का सांगा बरं? काहीही असतं तिचं. म्हणून आज डॅडना म्हटलं, तुम्ही हँडल करा तिला, बघूच कसं हँडल करतील. म्हणे की टायगर एन्जॉय करत जा, तिच्या पोटात बेबी आहे आणि मी कसा एन्जॉय करू? डोक्याला ताप करून ठेवला आहे स्वीटीनं. असं म्हणून आर्यन वैतागून जेवत होता. आणि अतुल मला, ये लो भाई, बेबी अजून घरात यायचं आहे आणि त्याआधीच तू कंटाळला. मग ते घरी येणार, मग रात्रंदिवस ते रडणार, आजारी पडणार आणि मग स्वीटी त्याच्याच कामात राहणार, ती तुला भेटणारच नाही. बेबी कधीतरी रात्री झोपतो आणि जेव्हा तू तिला जवळ घ्यायला जाशील तेव्हा बेबी नेमकं उठतं. मग काय करशील आर्यन? तुझ्या प्रायव्हसीची सगळी वाट लागणार. आणि हे सगळं ऐकलं आणि आर्यन चाट पडला आणि म्हणाला, ओ माय गॉड अंकल, इतकं सगळं होतं म्हणजे मॅरिड लाईफची वाटच लागली म्हणा की. ओ माय गॉड, उगीच इतक्या लवकर चान्स घेतला बेबीचा. आणखीन 2-4 वर्ष फक्त हजबंड वाईफ म्हणून राहायला हवं होतं. अंकल आता काय करायचं? आणि अतुल म्हणाला, डोंट वरी, बेबी मोठे झाल्यावर पुन्हा एकमेकांना वेळ देता येतो, मॅरिड लाईफ संपत नाही. आर्यन म्हणाला, आणि तोपर्यंत काय करायचं? अतुल म्हणाला, तोपर्यंत तू सुद्धा स्वीटीसोबत त्याचे डायपर बदलायचे, खुळखुळा वाजवून त्याला खेळवायचं. आणि आता टेन्शन घेऊ नको, खा गुपचूप. असं म्हणून अतुल त्याला लंच करायला लावला. आणि मग आर्यन म्हणाला, हो अंकल, बट 1 मिनिट, फोन तरी करू द्या, नाहीतर पुन्हा माझी बायको म्हणेल, आर्यन तू ना बॅड हजबंड आणि बॅड डॅडी आहेस. तुम्हाला माहीत नाही अंकल, ही मुलगी किती त्रास देते. फक्त 3च महिने झालेत आणि मला खूप दमवून सोडलं आहे तिनं. असं म्हणून आर्यननं मोबाईल काढला आणि घरी फोन लावला, पण स्वीटीला न लावता तन्वीला लावला. आणि फोन घेऊन तन्वी म्हणाली, काय झालं आर्यन? आणि आर्यन म्हणाला, मॉम, हॉस्पिटलमधून तुम्ही आलात का? काय म्हणाले डॉक्टर? स्वीटी ठीक आहे ना? आणि तन्वी थोडीशी चेहरा पाडून म्हणाली, आर्यन, डॉक्टर म्हणाले स्वीटी ठीक आहे, पण असं म्हणून तन्वी गप्प झाली. आता आर्यनला या पणचं आलं टेन्शन. आर्यन म्हणाला, मॉम म्हणजे काय? पण काय? तन्वी म्हणाली, आर्यन तू नको टेन्शन घेऊ, घरी आल्यावर कळेल तुला, डोंट वरी. आता मी फोन ठेवते. असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि आता टेन्शन घ्यायचं काही नाही, म्हणजे कशाला टेन्शन घ्यायचं? असं म्हणून आर्यनंसुद्धा टेन्शन नाही घेतलं आणि तो लंच करू लागला. आणि लंच झाल्यावर अतुलनं अर्जुनला फोन केला आणि म्हणाला, सर तुम्ही मला न विचारता ऑफिसला दांडी का मारली? आणि अर्जुन डोकं खाजवून म्हणाला, सॉरी बॉस,
हवं तर सॅलरी कट करा, पण आज मूड होता थंडी मारण्याचा. आणि अतुल हसला आणि म्हणाला, इट्स ओके, पण मला सांगा बेबी ठीक आहे ना? आणि अर्जुन हसला, खूप हसला, आणि ते सुद्धा 2 वेळा हसला आणि 2 वेळा म्हणाला, हो हो. आणि अतुल काहीच न करून म्हणाला, सर तुम्ही 2 वेळा हो हो का म्हणालात? तुम्हाला आत्ता काही मुद्दाम करायचा आहे का? आणि अर्जुन पुन्हा थोडा हसला आणि पुन्हा 2 वेळा म्हणाला, नाही मला मुद्दाम नाही करायचं, नाही मला मुद्दाम नाही करायचं. आणि अतुल चक्रावला आणि नेमकं यांना झालं आहे काय हे त्यांना कळत नव्हतं. आणि मग अर्जुन म्हणाला, अतुल ऑफिस सुटलं की तू पटकन देसाई मॅन्शनमध्ये ये, आपल्याला मधूच्या लग्नाची तयारी करायची आहे आणि नेहाला घेऊन ये. आणि अतुल म्हणाला, ओके, मी तिला सांगतो, ती येईल परस्पर तिकडे. आणि फोन ठेवला. आणि सर 2 वेळा हो हो म्हणत होते, पण का हे त्याला कळेना. आणि मग ऑफिस सुटलं. नेहा खूपच लवकर देसाई मॅन्शनमध्ये गेली आणि जाताना स्वीटीसाठी खूप सगळं खाऊ घेऊन गेली. स्वतःच्या हातानं घरी बनवलेलं सगळं घेऊन गेली आणि स्वीटीला फार प्रेमानं खाऊ घातलं तिनं. इतक्यात पाठीमागून अतुल आला, आर्यनसुद्धा आला. स्वीटी आज खाली हॉलमध्ये बसली होती आणि आर्यन पळत आला. तसं रोजच्यासारखं एका हातानं तिला मिठीत घेतली आणि कपाळाला किस केला तिच्या आणि म्हणाला, कशी आहेस, आता मूड ठीक आहे ना? आणि स्वीटीसुद्धा 2 वेळा म्हणाली, हो हो. आर्यनला आता काही नाही कळालं आणि मग तो म्हणाला, ओके मी येतो पटकन खाली, फ्रेश होऊन. मॉम हॉट कॉफी प्लीज. आणि असं म्हणून फ्रेश व्हायला गेला. आणि तन्वीसुद्धा 2 वेळा म्हणाली, हो हो. आणि आर्यन आता विचार करतच वर गेला. आणि अतुलने अर्जुनच्या पाठीत फटका दिला आणि म्हणाला, काय चाललंय, मला कळेल का? ही 2-2ची भानगड काय? आणि आता अर्जुन खूप खुश होत अतुलच्या कानात म्हणाला, ट्विन्स आहेत स्वीटीच्या पोटात, डबल बेबी, डबल खुशी, डबल ग्रँडफादर यार, तेही एकाच वेळी. अतुल ही किती मोठी खुशी आहे यार. आणि तुला ही गुड न्यूज कशी वाटली? असं म्हणून अर्जुन खूप हसला. अँड ओ माय गॉड, अतुल तर इतका खुश झाला, इतका खुश झाला की बापरे, त्यानं अर्जुनला खूप जोरात मिठी मारली आणि म्हणाला, म्हणजे एका दगडात 2 पक्षी, ये होईना पात. असं म्हणून साला मैं तो दादा बन गया असं म्हणून दोघं नाचत होते. मग नाचून नाचून दमले आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर चला, म्हणजे तुमचा टायगर लवकर रिकामा होतोय या सगळ्या जबाबदारीतून. नेहासुद्धा खुश झाली आणि म्हणाली, पण एका वेळी 2 मुलं सांभाळण्याची जबाबदारी खूप मोठी असते अतुल. आणि तन्वी म्हणाली, हो ना नेहा, यांना काय खुशच आहेत हे, पण बाकी सगळं आता तर आपल्या लेडीजलाच बघावं लागतं ना. तन्वीला आत्ताच खूप टेन्शन आलं आहे हे बघून नेहा म्हणाली, डोंट वरी मॅडम, मी आहे ना, रियासुद्धा आहे, काहीच अडचण नाही. आणि अतुल म्हणाला, पण आर्यनला हे माहीत आहे का? अर्जुन म्हणाला, अजिबात नाही, आणि ही त्याचीच करामत आहे. एका बेबीचे 2 बेबी करून टाकले त्यानं. ओव्हर रोमॅन्टिक, दुसरं काय. तशी नेहा तोंडाला हात लावून लाजून हसायला लागली. स्वीटीसुद्धा लाजायला लागली. आणि तन्वी म्हणाली, तरी मी स्वीटीला नेहमी सांगत होते की काळजी घे, काळजी घे, त्याला जास्त रोमॅन्टिक होऊ देऊ नको, पण माझं ऐकलंच नाही. आणि आता स्वीटी थोडी लाजत लाडात म्हणाली, आत्तू मी कशी त्याला थांबवणार, तो कधी माझं ऐकतो का? मूडमध्ये घुसला की घुसला. आणि अर्जुन म्हणाला, तनू अगं काय वाईट आहे, मी तर म्हणतो 2-4 बेबी असते तर चाललं असतं. आणि तन्वीनं डोक्याला हात लावला आणि म्हणाली, देसाई बॉयज ओव्हर एक्सायटेड असतात कायम, म्हणे 4 असते तर चालले असते. अर्जुन तू ना शांत हो, तुझा टायगर जितका रोमॅन्टिक आहे ना तितका बास झालं. आणि अतुल म्हणाला, मग टायगर कोणाचा आहे, बाप एकपट तर मुलगा दुप्पट. आणि मग अर्जुनने आर्यनला कसा छळायचा आहे, त्याला ही बातमी कशी कळवायची आहे याचा प्लॅन सांगितला. मग आर्यन फ्रेश होऊन केसांमधून हात फिरवत हिरो टाईपमध्ये पायऱ्यांवरून उड्या मारत खाली आला आणि सोफ्यामध्ये बसला आणि म्हणाला, मॉम पाणी प्लीज.
आणि तन्वीनं त्याच्यासमोर 2 ग्लास भरून दिले. आता त्याला वाटलं उन्हाळा आहे म्हणून 2 ग्लास भरून दिले असतील, आणि त्यानं काहीही शंका न घेता दोन्ही ग्लास पिऊन टाकले. आणि मग तन्वीनं त्याच्यासमोर 2 कॉफीचे कप दिले. आणि आर्यन म्हणाला, मॉम 2 कप कॉफी कशासाठी, मला एक ठीक आहे. आणि आता त्यानं बघितलं की काहीतरी खात होती स्वीटी, आणि तो म्हणाला, नेहा आंटी पराठे आणलेत का, मला पण दे ना प्लीज. नेहानं सुद्धा त्याच्यासमोर 2 प्लेट आणून ठेवल्या, अगदी सेम टू सेम पराठेच्या. आणि हे काय चाललंय त्याला कळेना. मग अर्जुन म्हणाला, टायगर तुझी कॉफी पिऊन झाली असेल तर तू इकडे ये, लिस्ट करूया. आणि मग आर्यन कॉफी पिऊन तिथं गेला आणि म्हणाला, अंकल पेन प्लीज. तसं अतुलनं त्याच्या खिशाचा आणि अर्जुनच्याही खिशाचा पेन दोन्ही त्याच्याजवळ दिले, 2-2. अँड ओ माय गॉड, हे 2-2 काय सुरू आहे त्याला कळेना. आणि तो म्हणाला, आज काय झालंय, नाही म्हणजे डबल डबल का करताय आज. मी प्रत्येक वेळी काही ना काही मागतोय आणि मला 2-2 काय मिळत आहे अंकल. आणि अर्जुन 2 वेळा म्हणाला, कळेल कळेल. आणि अतुलसुद्धा 2 वेळा म्हणाला, लवकरच कळेल लवकरच कळेल. आणि सगळे वेडे आहेत असं म्हणून आर्यननं पेन घेतला आणि नोट घेऊन लिहायला लागला आणि मला, सांगा डॅड काय लिहायचं. आणि अर्जुन म्हणाला, ओके टायगर नोट डाऊन 2 दुधाच्या बाटल्या. तसं आर्यन चकित होऊन त्याच्याकडे बघू लागला आणि मला, डॅड आपण मधूच्या लग्नाची लिस्ट करतोय ना, मग 2 दुधाच्या बॉटल कशाला, एक संग्राम आणि दुसरे मधूसाठी का. आणि सुहाग रात्री दिवशी ते बॉटलने दूध पितील का. तसे आता सगळे हसले, अर्जुनही हसला आणि म्हणाला, हो हो तसं समज, तू लिही बरं. आणि आर्यनने खांदे उचलले आणि आपल्याला काय असं म्हणाला. आणि ओके मला काय सांगा. मग अतुल म्हणाला, 2-2 छोटे शूज. नेहा म्हणाली, 2-2 छोटे स्वेटर. तन्वी म्हणाली, आणि 2-2 छोटे छोटे टॉईज म्हणजे खुळखुळे, आणि 2 बाबा गाडी, 2 छोटे बेड, 2 पाळणे. आणि आर्यनने आता ते सगळं खाली ठेवलं आणि वैतागून म्हणाला, तुमचं काय चाललंय, सगळं 2-2 सांगताय आणि ते पण लहान मुलांचं. आता इथे लग्न मधुसंग्रामचं आहे की लहान मुलांचं. आणि नक्की ही लिस्ट लग्नाची आहे का ते तरी सांगा. आणि आता सगळे एक साथ म्हणाले, नाही ही लिस्ट मधूच्या लग्नाची नाहीच. आर्यन म्हणाला, मग कशाची आहे. आणि नेहा म्हणाली, ही लिस्ट आहे तुझ्या येणाऱ्या बाळांची. आणि आर्यन बदमाश 2-2 बेबी करून ठेवले ना, स्वीटीच्या पोटात 2 बेबी आहेत. अतुलने त्याचा दुसरा कान पकडला आणि म्हणाला, आणि एका बेबीचे 2 बेबी कसे झाले, आता हे आम्ही सांगायचं आहे का तुला, का तेही तुला कळत नाही. आणि आता एका बेबीने कंटाळणार होता ना, आता 2-2 बेबी कसं सांभाळशील. आणि आता हे ऐकलो आणि आर्यन खूप लाजला आणि त्यानं डोळ्यांना आडवा हात लावला आणि स्वीटीकडे बघितलं. आणि स्वीटीने तर आता दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले, चेहरा झाकून घेतला आणि मांजरीसारखी तीसुद्धा गुपचूप गुपचूप तोंड झाकून लाजायला लागली. सगळे खूप खूप हसायला लागले त्याची मस्करी करून. आणि आर्यन म्हणाला, ओ नो, म्हणजे आता 2 बेबी असणार आमच्या बेडरूममध्ये, इकडे एक तिकडे एक, एक ह्या बाजूला एक त्या बाजूला, 2-2 डायपर, 2-2 दुधाच्या बाटल्या, एक रडला की दुसरा रडणार, एक हसला की दुसरा हसणार, आणि मी कुणाकुणाला घेऊ. ओ माय गॉड, मॉम डॅड आता मी कसं करू, असं म्हणून आर्यनला आत्ताच टेन्शन आलं. आणि तन्वी म्हणाली, टायगर आता टेन्शन घेऊन काहीच होणार नाही, आता जे असेल ते फेस करायचं. आणि अर्जुन म्हणाला, टायगर डोंट वरी मैं हो ना. आणि तन्वी म्हणाली, हो हो तुझे डॅड ना डायपर बदलतील बरं का बेबीचे, त्यांच्या ग्रँडसन आणि ग्रँडडॉटरचे. हो ना अर्जुन सर. तसे सगळे हसले. आणि अर्जुन म्हणाला, वाय नॉट, मी प्रिन्सेस आणि टायगरच्या वेळी काम केलं आहे तनू, अजिबात खोटं बोलू नकोस, मला एक्सपिरियन्स आहे. आणि आर्यन म्हणाला, ओके मग मला टेन्शन नाही. आणि अंकल आणि डॅड आता बेबी कोणी घ्यायचं म्हणून भांडायचं नाही बरं का, एक तुम्ही घ्यायचा आणि एक तुम्ही घ्यायचा. आणि तन्वी म्हणाली, मग तू काय करशील. आणि आर्यन उठला आणि स्वीटीकडे जाऊन तिथं बसला आणि मला, मैं हूं ना, मेरी जाने मन के लिए, मिशन 3रा बेबी. आम्ही तिथूनच स्टार्ट करू. कुणाल मामा आणि रिया आत्तूसाठी आणखीन एक बेबी द्यायला नको का. तसे सगळे खूप खूप हसले.
आणि बदमाश म्हणून आर्यनचा कान पिळला. आणि आर्यन म्हणाला, तुम्ही फक्त माझेच का कान पिळताय, तिचे पण पिळा, ती सुद्धा बरोबरीची पार्टनर आहे. तसंच स्वीटीनं खूप लाजून त्याला फटका दिला आणि त्याच्या मिठीत जाऊन हसली.